शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासदादा करण्यात आलेले दुर्मिळ अशा शस्त्रांचं हे प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरच्या प्रदर्शनाला भेट देत आहात, तुम्ही पाहताय आणि यातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न तुमचा आहे. काय सांगा, चांगला संदेश देण्याचा प्रयत्न तुमचा आहे. बिलकुल नवीन पिढीला या शस्त्राची जाणीव व्हावी. हे शस्त्र त्या काळात आपल्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं वापरलं आणि कशा पद्धतीने शत्रूवर मात केली याचा इतिहास तरुण पिढीने जाणला पाहिजे. नाही तर आपण बघतो अरिजित सिंग आणि मायकल जॅक्सनच्या रंगात राहिलो तर काही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं अंगीकारले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वाघनखाचा वापर केला होता त्याचं प्रदर्शन राज्यभर आहे, संभाजीनगरात नाही आहे. पहिली मागणी तुम्ही केली आहे. हो, मी केलेली ना, कारण वाघनखाचं प्रदर्शन सरकार सगळीकडे नेतं आहे. आता ते खरंच त्यावेळेस आहे नाही आहे, पण जाऊ दे, आहे असं समजू आपण. आणि खऱ्या अर्थानं वाघनख जी आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शस्त्र एक अजरामर केलेलं आहे. आत्ताच मी पाहिलं, मला सांगितलं आणि इतिहास आहे की वाघनख एकदाच वापरली आणि वापरल्यानंतर काय झालेलं जगाला माहिती आहे. ती वाघनख सगळ्यांना कळायला पाहिजे. बरं, स्मारकाचा प्रश्न निर्माण होतो. समुद्रात स्मारक बनवू असं देखील सरकार आश्वासन देत होतं. मोठं मताधिक्य मिळालं, मात्र पुढचं काय हा एक प्रश्न उपस्थित केला जातो. मला असं वाटतं सरकारने त्याच वेळेस मोठा शो करायला नव्हता पाहिजे. ज्या गोष्टी होणार नाही आहे त्या उगाच करणार सांगण्याला कोणताही अर्थ नव्हता. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा या सरकारने केलेली. मला असं वाटतं या सरकारकडून हे काम कधीच होणार नाही.